मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी ब्लाऊजची उंची 13.5 घेतलेली आहे। शोल्डर इथे 6 इंच आहे। 9.5 ची घडी टाकली आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। मुंडा इथे 5.5 इंच ठेवलेला आहे। गळारुंदी इथे मी 2.5 इंच ठेवलेली आहे। याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। इथून खालच्या बाजूला 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने इथून आतमध्ये अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आता इथून आपल्याला अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इकडच्या बाजूला आणि इकडून अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूला हे इथूनच द्या आकार। हे अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला सोपं पडेल। आता ह्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। इथून घ्या हे अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला सोपं पडेल आकार द्यायला। हे अशा पद्धतीने इथून 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने आकार दिला तरी सुद्धा चालेल। इथे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे मी 4.25 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। हे आपण आकार दिला का त्याच्यावरती बरोबर असा ठेवून घ्या। हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला आकार ज्या पद्धतीने आपण दिलेला आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे। इकडच्या बाजूला हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं। त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे। एकदम सोपं आहे। हे अशा पद्धतीने बरोबर आपलं मार्किंग इथे झालेलं आहे। इथे आपण हे व्यवस्थित मार्किंग करून घेतलं। आता इथे अशा पद्धतीने हा कॅनव्हास पेपरची अशी घडी करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने आता सर्वात आधी हे आकार आपण दिलेला आहे का तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। इथे आपण अशा पद्धतीने हा कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे। इथे मी डिझाईन बनवण्यासाठी साडीमधला कपडा कट करून घेतलेला आहे। हे अशा पद्धतीने ही उलट बाजू आहे। आता इथे आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आपण कट केलेला। हे एक बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। आता दुसरी बाजू त्याच्या समोरच बरोबर अशा पद्धतीने आकारामध्ये ठेवून घ्यायची आहे। हे म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना आपल्याला दोन्ही लागणार आहे। अशा पद्धतीने ठेवून घेतलं। बघू शकता ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने मी ठेवून घेतली। आता हे दोन्ही सुद्धा एकदम कडेकडेला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। इथे आपले हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने बघू शकता। आता इथे आपल्याला हा गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला ब्लाऊज पिसावरती हे अशा पद्धतीने ठेवून घ्या ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती आपल्याला इथे अस्तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे। आपण गळा कट केलेला हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा गळा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। ठेवताना व्यवस्थित ठेवा। कपडा सिल्की असेल तर थोड्या थोड्या अंतरावरती अशा पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील। आता इथे आपल्याला हा गळा व्यवस्थित आकारामध्ये तयार करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे।
आता इथे हा व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट मारून आपल्याला हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याला आकारानुसार व्यवस्थित सावकाशमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला हे पूर्ण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आणि ते पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपल्याला व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंना पाइपिंग करून घ्यायची आहे. इथे मी 1 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूंना व्यवस्थित पट्टी जोडून घेतली. आता हे पहा इथे अशा पद्धतीने थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे जेणेकरून पाइपिंगसाठी एक प्रकारची आपली इथे सुद्धा पट्टी तयार होते. हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी हे पूर्ण व्यवस्थित तयार करून घ्यायचं दोन्ही सुद्धा आणि पाइपिंग करून घ्यायची आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची पाइपिंग तयार झाली. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा पाइपिंग ठेवू शकता. हे अशा पद्धतीने इथे पाठीमागची बाजू सुद्धा बघू शकता एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ब्लाउजला लावण्यासाठी डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी 4 इंचाची अशी पट्टी काढणार आहे. हे पहा इथे 4 इंच मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी 4 इंच मार्किंग करून घेते. एकसारखे आपल्याला इथे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचे आहेत. आता ह्या पट्ट्या आपल्याला एकाला एक जोडून घ्यायच्या आहेत. कपडा कमी असेल तर व्यवस्थित जोडून घ्या. अशाच पद्धतीने आपल्याला इथे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने आणि हे आपल्याला एकाला एक व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने आणि डबल शिलाई मारून घ्या आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे.
मी इथे पट्ट्या काढून एकाला एक जोडून घेतलेल्या आहेत, जेवढी लागणार आहे तेवढी. आता इथे हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि इथे एकदम कडेकडेला पूर्ण हे व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला थोडंसं असं बंद करून घ्या आणि पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. इथे पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला हे अशा पद्धतीने पकडून हे पहा, इथे पूर्ण व्यवस्थित हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी ही पट्टी व्यवस्थित सुईची करून घेतली. आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपण मार्किंग केलेलं आहे का, हे असं बरोबर असं व्यवस्थित ठेवून घ्या इथे. हे अशा पद्धतीने हे पहा, इथं मार्किंग केलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा करून घ्या आणि ह्याच्यावरती सुद्धा असं करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा ही मार्किंग असं करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे आणि इथे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा असं व्यवस्थित मार्किंग दोन्ही सुद्धा बाजूंना करून घ्यायचं आहे. आता इथे आपण मार्किंग करून घेतलंय. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला एक मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. थोडीशी जोडताना आपल्याला इथे वरच्या बाजूला जोडून घ्यायची आहे. हे आपण पट्टी तयार करून घेतली. आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा, थोडंसं वरच्या बाजूला सोडून द्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने आणि एकसारख्या टाका. हे पहा, अशा पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित मध्ये एकसारख्या आल्या पाहिजेत. हे पहा, अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, अशा पद्धतीने एकसारख्या टाका, म्हणजे डिझाईन सुद्धा तुमची दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण चुन्या आपल्याला अशाच पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला अशी छान दिसणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित टाका. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, अशा आता इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूंना वरच्या बाजूला थोडंसं मार्किंग करून घेतलं. आता तिथून आपल्याला ही डिझाईन बनवलेली आहे. हे पहा, इथून जोडायला अशी सुरुवात करायची आहे. पहा, अशा पद्धतीने आकारानुसार आपल्याला इथे ही डिझाईन तयार केलेली व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. इथपर्यंत आपण मार्किंग केलं तिथपर्यंत. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. एकदम कडेकडेला लावून घ्यायची आहे. इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घेतली, जेणेकरून ती व्यवस्थित पॅक होऊन जाणार आहे. आता इथे आपल्याला ही डिझाईन आपण तयार करून घेतली. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये ठेवून घ्यायची आहे. इथे सुद्धा हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या. इकडच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने. आता सर्वात आधी इथे आपल्याला व्यवस्थित हे शिलाई करून घ्यायचं. नंतर इकडच्या बाजूला हे व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू शिलाई करून घ्या आणि नंतर इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
आपण इथे व्यवस्थित जोडून घेतलं. आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने पकडा, व्यवस्थित जोडून घ्या. हे अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने. आता जेवढं शिल्लक आहे हे असं बघायचं आहे. नंतर हे व्यवस्थित आकारामध्ये असं कट करून घ्यायचं, हे अशा पद्धतीने. आता इथे आपले लटकन बनवून घ्यायचे आहेत. अशी घडी करून घ्यायची, बरोबर चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे एकसारखे चौकोन बरोबर असे कट करून घ्यायचे, हे अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने. इथे मी 4 चौकोन कट करून घेतले लटकन बनवण्यासाठी. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले दोन्ही सुद्धा लटकन तयार झालेले आहेत. आता हे मी कट करून घेते इथून, हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, असं बरोबर समोरासमोर ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने. आणि मार्किंग करून घ्यायचं आहे, हे इथे आणि इथे. आणि दोन्ही सुद्धा बाजूने लटकन लावून घ्यायचे आहेत. इथे आपले लटकन व्यवस्थित जोडून झालेले आहेत. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. इथे सुद्धा तुम्ही सेम मार्किंग करून घ्या, म्हणजे लटकन सुद्धा तुमचे व्यवस्थित लागले जातील. इथे बघू शकता, तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने ब्लाऊज डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. मी ब्लाऊजची उंची 13.5 ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या मापाची उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर इथे मी 6.25 ठेवलेला आहे. मुंडा इथे मी 6 इंच ठेवलेला आहे. घडी 9.5 आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे. गळा खालून मी 4.5 वरती मार्किंग करून घेते. 3.5 तयार आहे, तर मी इथे 4.5 वरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं. गळा रुंदी आपल्याला इथे 2.5 इंचावरती ठेवून घ्यायची आहे. 2.5 इंच खालीपर्यंत आपल्याला 2.5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, हे अशा पद्धतीने अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथून मी इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत, हे अशा पद्धतीने. आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 2 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं. आता इथे सुद्धा हे 2 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. एकदम सोपं आहे. हे इकडच्या सुद्धा बाजूला असं 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे सुद्धा. आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा. थोडासा असा गोल आला पाहिजे, हे अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने. किंवा इथे तुम्ही 2 इंच मार्किंग करून डायरेक्ट असा गळ्याचा आकार गोल दिला तरी सुद्धा चालेल, हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला सर्वात आधी हा आकार कट करून घ्यायचा आहे. हे इथून हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला सर्वात आधी ब्लाऊज पीसाचा कपडा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी हा गळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित आकारामध्ये. सावकाशमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे गळा पूर्ण तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित आकारामध्ये. आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूला सुद्धा अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. जास्त कपडा आहे, कट करून घ्यायचा आहे शिल्लक असेल तर. आता इथे बघू शकता ब्लाऊज पीसाचा कपडा आहे, गळ्याच्या आकारानुसार व्यवस्थित अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. आता छोटे छोटे कट मारून घ्या, म्हणजे पलटी करायला आपल्याला सोपं जाईल.
हे पहा अशा पद्धतीने एकदम असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी झाल्याच्या नंतर सुद्धा तुमची डिझाईन अशी छान दिसणार आहे. मी इथे हा कपडा पूर्ण सुईचा करून घेतला गळ्याच्या आकारानुसार. आता इथे आपल्याला गळ्याला एकदम कडेकडेला शिलाई करून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या, म्हणजे आपला गळा तयार झाल्याच्या नंतर दिसायला असं व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने. आता कमरेकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि एकदम कडेकडेला कपडा व्यवस्थित पकडत पकडत आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. आता ह्या सुद्धा बाजूला आपल्याला व्यवस्थित असा अस्तर जोडून घ्यायचा आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना ज्या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे ना, व्यवस्थित आकारमध्ये आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि आपला जेवढा शिल्लक कपडा आहे इथे आपल्याला पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या, जास्त कपडा कट होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित आकारामध्ये आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. मी इथे डिझाईन बनवण्यासाठी साडीमधलाच कपडा कट करून घेतलेला आहे. 3 इंचाची इथे मी पट्टी काढून घेतली, जेवढी लागते तेवढी. आणि जर पट्टी कमी पडली तर अशा पद्धतीने जोडून सुद्धा घेऊ शकता. फक्त डबल शिलाई मारून घ्यायची, हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे आणि एकदम कडेला आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपल्याला ही पट्टी अशाच पद्धतीने पूर्ण एकदम कडेकडेला शिलाई मारून तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपली पट्टी तयार झाली, त्याच्यावरती आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे चुन्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता, फक्त व्यवस्थित अंतर ठेवून एकसारख्या टाका, म्हणजे तुमची ब्लाऊजची डिझाईन तयार झाल्याच्या नंतर दिसायला अशी छान दिसेल. व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने. इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झाल्या. आता इथे धागे निघलेले आहेत बघा थोडे थोडे. व्यवस्थित एका लाईनीमध्ये पूर्ण हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कडेकडेचा पूर्ण कपडा इथे कट करून घेतलेला आहे, बघू शकता इथे. आता इथे आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. थोडं थोडं मार्किंग दिसते, बघू शकता इथे. हे पहा आता त्याच्यावरतीच त्याच मार्किंगवरती असा आकार देऊन घ्या. या सुद्धा बाजूला हे पहा जे मार्किंग आपल्याला दिसत आहे ना, त्याच्यावरती बरोबर असा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. या सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे असा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला व्यवस्थित असं गोल आकारामध्ये जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित आकारामध्ये जोडून घ्यायचे आहे. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये, जेणेकरून आपली ब्लाऊज डिझाईन दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसली पाहिजे. व्यवस्थित अशी गोल आकारामध्ये एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या, म्हणजे व्यवस्थित दिसेल. सावकाशमध्ये जोडून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला हे जोडत जोडत घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या आकारानुसार व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे. इथे लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा किंवा कलरची मॅचिंगची लावली तरी सुद्धा चालेल, म्हणजे आणखीन दिसायला छान दिसेल. गळ्याचा आकार ज्या पद्धतीने आपण दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने सावकाशाने व्यवस्थित लावून घ्या, म्हणजे तुमचा गळा तयार झाल्याच्या नंतर दिसायला असं छान दिसेल. कोपऱ्यांना फक्त असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे, म्हणजे दिसायला छान दिसेल लेस लावल्याच्या नंतर. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची, एकदम अशी कडेकडेला, म्हणजे आपली पूर्ण लेस पॅक होऊन जाईल, पटकन निघणार नाही आहे. आता दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई मारून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. आता इथे सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, एकदम अशी कडेकडेला. सुरुवातीला एक शिलाई मारून घ्यायची आहे. सावकाशमध्ये आकारानुसार लेस लावून घ्यायची आहे. कलरची वापरली तरी सुद्धा चालेल त्या, किंवा तुम्हाला गोल्डन वापरायची असेल तर गोल्डन सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. आता इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेस पूर्ण पॅक होऊन जाईल, पटकन निघणार नाही ते सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे मी बरोबर असा चौकोन कट करून घेतलेला आहे. ह्या बाजूने मी 3 इंच घेतलं आणि ह्या सुद्धा बाजूने 3 इंच ठेवलेलं आहे. आता इथे आपल्याला एकावरती एक ठेवून असं शिलाई करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा आतल्या बाजू सुईच्या झाल्या पाहिजेत. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या.
आता इथे आपल्याला हा चौकोन बरोबर थोडंसं अंतर ठेवून तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित आकारामध्ये. आता इथे एका बाजूला थोडासा कट मारून घ्या, म्हणजे सुईचं करायला आपल्याला सोपं जाईल. हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने सावकाश करून घ्या. बरोबर आपल्याला इथे चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आता इथे कोपरे व्यवस्थित काढून घ्या, चारीसुद्धा बाजूंचे, म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित दिसेल. चारीसुद्धा बाजूंचे आपले इथे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आता इथे एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या चौकोनी आकारामध्ये अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बरोबर मध्यावरती ठेवून आपल्याला पूर्ण हा चौकोन जोडून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित आकारामध्ये. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला लावण्यासाठी एक बटन तयार करायचं आहे. हा मी कपडा घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे आता खालच्या बाजूला एकदम असं व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्या आणि थोडंसं अंतर ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता हे आपण तयार केलेलं बटन आहे. बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपण मार्किंग केलेलं आहे, त्या मार्किंगवरती बटन ठेवून व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि पॅक करताना एकदम असं गोल आकारामध्ये पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पॅक होऊन जाईल आणि दिसायला व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला थोडासा दोरा असा गोल आकारामध्ये फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे धागे दिसत नाहीयेत. हे अशा पद्धतीने, म्हणजे तुमचं बटन सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसेल. आता इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्या, म्हणजे पटकन निघणार नाहीये अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स टाकून घ्यायचे आहेत आणि कमरेकडच्या बाजूला व्यवस्थित पूर्ण असं पॅक करून घ्या. दुसऱ्या सुद्धा बाजूला टक्स टाकून घ्यायचा आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित पूर्ण तयार झालेल्या आहेत. इथे आपली ब्लाऊज डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. इथे सुद्धा तुम्ही कलर ठेवून बघा, कोणता कलर आपल्या ब्लाऊजवरती उठून दिसेल त्याच कलरचं सुद्धा तुम्ही इथे बटन तयार करू शकता, म्हणजे तुमची डिझाईन आणखीन छान दिसणार आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती डिझाईन बनवून बघायची आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.